राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी पुरता नागावला आहे आणि यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहे. दादा, काय सांगाल? शेतकरी शेतकऱ्यांची बेहाल आहेत. सरकार आता रस्त्यावर उतरलंय. सरकारने रस्त्यावर उतरलं, शेतकरी रस्त्यावर उतरलाय. सरकारमधल्या मंत्र्यांनी जे दौरे केलेत हे फक्त पर्यटनासाठी केलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मुख्यमंत्र्याचा शब्द त्या ठिकाणी टाळायचा नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दौरे केले आणि दौरे असे केले की मदत द्यायची शेतकऱ्यांना तर त्याच्यावर स्वतःचे फोटो छापले, पक्षाचे बॅनर छापले आणि भिकेच्या स्वरूपात मदत करतायत. सरकारने जे 2218 कोटीचं पॅकेज दिलं हे पॅकेज अतिशय तुटपुंज आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं काही होणार नाही, लक्षात घ्या. कुंभमेळ्याला 14-15 हजार कोटीची मदत तुम्ही करता आणि शेतकऱ्याला फक्त 2200 कोटी रुपये देता. अरे शेतकरी जगला तर तुमचा धर्म टिकणार आहे, लक्षात ठेवा. शेतकरी टिकला तर कोणीतरी दर्शन घ्यायला तुमच्या तिथे येईल, नाही तर भक्त संपले तर कोण येईल दर्शन घ्यायला त्या मठामध्ये. त्यामुळं सरकारनं केलेली मदत ही तुटपुंजी आहे. सरकारला आमची विनंती एकच आहे की सरकारने 100% नुकसान भरपाई द्यावी. जमीन खरडून गेलं त्याची नुकसान भरपाई 100% द्यावी. पाईपलाईनचे सेट गेले, स्प्रिंकलरचे सेट गेले, विहिरी वाहून गेल्या, जनावरं वाहून गेले, घरादारांमध्ये पाणी घुसलेले, साहित्याचं नुकसान झालं, धान्याचं नुकसान झालं. ही सगळी पूर्ण मदत सरकारनं आम्हाला दिली पाहिजे अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे. जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे कशा पद्धतीची ही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे जेणेकरून शेतकरी सावरला पाहिजे. 5 लाखाचं नुकसान झालं आणि तुम्ही 25,000 रुपये नुकसान भरपाई देणार, ते भिकेसारखी मदत आहे ती आम्हाला. अरे किमान जेवढं नुकसान झालं तेवढं तर द्या. या सरकारमध्ये पूर्वी 3 हेक्टर पर्यंत मदत मिळत होती. आता यांनी ती 2 हेक्टरवर आणली. पूर्वी प्रति हेक्टर 13,800 रुपये मिळत होते, यांनी 8,500 रुपये आणली. म्हणजे 8,500 आणि 8,500 म्हणजे 17,000ची मदत हे देणार फक्त आम्हाला. दुसरं काय देणार आहे? आणि पीक विमा कंपनीचे पहिले 4 ट्रिगरच्या माध्यमातून आम्हाला नुकसान भरपाई मिळत होती. आता त्यांनी एकच ट्रिगर म्हणजे कापणी पश्चात प्रयोगावर नुकसान भरपाई मिळणार. आता मला एक गोष्ट तुम्ही सांगा, जर सोयाबीनच शेतात राहिलं नाही किंवा अतिपावसामुळे सोयाबीन सोंगायची वेळच येणार नाही तर कापणी पश्चात पीक विमा आम्हाला कसा मिळणार आहे? काल आमच्या हिंगोलीच्या सहकाऱ्यांनी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आमचे गजानन कावरखे, नामदेव पतंगे यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलं. त्या संतप्त शेतकरी पुत्रांची मागणी काय होती की बा आता शेतात सोयाबीन राहिलंच नाही, कापणीचा प्रयोगच होणार नाही तर पीक विमा आम्हाला मिळणारच नाही. म्हणून आताच पीक विमा कंपनीच्या लोकांनी शेतात आलं पाहिजे आणि आम्हाला त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली पाहिजे. ही संतप्त भावना त्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडून काल व्यक्त केली. आज पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडलं. नेपाळमध्ये मंत्र्यांना जसं तुडू मारलं सामान्य जनतेने, तसं जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सरकारमधल्या मंत्र्याला हाणलं तर नवल नका वाटू देऊ. लोकांमध्ये असंतोषाची भावना आहे. काल बघा ना, सगळ्या ठिकाणी मंत्र्यांना सामान्य लोकांनी, महिलांनी प्रश्न विचारले. हे त्याचं देतो काय? सुरुवात झालेली, लक्षात ठेवा. मी जबाबदारीनं बोलतोय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा असंतोष सरकारला परवडणार नाही. शेतकरी आता धाडस करू लागला, जाब विचारू लागला. काय सांगाल? हमी भाव नाही आहे. हमी भावच मुळामध्ये सरकारने कमी ठरवलेला आहे. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो. सोयाबीनच्या प्रति क्विंटल उत्पादन खर्च या वर्षीचा 8,000च्या पुढे आहे आणि बाजारात सरकारचा भाव 5,000 रुपये. आणि मग काय होणार आहे त्याच्यामध्ये? 8,000 लावायचे आणि 5,000 घ्यायचे. हमी भावानं खरेदी पण होत नाहीये. आमची स्पष्ट मागणी आहे की 25 लाख मेट्रिक टन डीओसी म्हणजे सोयाबीन निर्यात करावी सरकारने दुसऱ्या देशामध्ये. खासगी बाजारात भाववाढीला त्याची मदत होईल आणि तेलावरचं आयात शुल्क 40-50% पर्यंत न्यावं, पाम तेलावर आणि इतर तेलावरचं. बरोबर सोयाबीनच्या दरवाढीला मदत होईल. सरकारने उलट केलं. एक तर डीओसीच्या निर्यातीला सरकार प्रोत्साहन देत नाही, त्यामुळे सोयाबीनची दरवाढ होत नाही खासगी बाजारामध्ये. कापसावर जे काही आयात शुल्क थोडं बहुत होतं ते पण काढल्यामुळे आता बाजारामध्ये म्हणजे भारतामध्ये बाहेरच्या देशातून कापूस येणार आणि आपल्या देशातल्या कापसाचे रेट पडणार. धोरणच मुळात उद्योगपतींच्या बाजूचं आहे, शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे. शेतकरी मारायचा आणि उद्योगपती जगवायचा असं धोरण सरकारचं आहे. काय अमेरिकेने जो टेरिफ लावला त्याचा काही परिणाम आपल्या याच्यावर? 100% होणार. 100% होणार. टेरिफचा परिणाम आपल्या देशातल्या शेतकऱ्यांवर होणार आणि सरकारने हे धोके ओळखूनच त्या ठिकाणी आयात निर्यातीच्या धोरणात बदल केला पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे. काय सांगाल अजून? जे मराठवाडा झालं, विदर्भ झाला, सोयाबीन मोठ्या प्रमाणात गेलं आहे आणि आता आपली काय मागणी असेल, पुढचं धोरण काय असेल आपलं? सरकारने जी थोडी बहुत मदत केली तर सरकार उपकाराची भाषा वापरते आहे. सरकार म्हणजे राजा असतं आणि प्रजा संकटात असली की राजाने मदत करायची असते. सरकार हे मायबाप असतं. लेकरू संकटात असलं की मायबापाने मदत करायची असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला तर महाराजांनी शेतकऱ्यांना बैलजोड्या दिल्या, त्या ठिकाणी नांगर दिला, बियाणं पुरवलं. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सरकारमध्ये आले आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीच्या विरोधामध्ये राज्यकारभार करताय. गावगड्यातली सामान्य जनता तुम्हाला माफ करणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाले होते की योग्य वेळ आली की कर्जमुक्ती करू. आता ही आमची वाईट वेळ आहे आणि तुमची योग्य वेळ आहे. कर्जमुक्ती करा आणि करणार नसाल महाराष्ट्रात तुम्ही कसे फिरता आम्ही पण शेतकरी बघून घेऊ.
शेतकऱ्यांचे जे लेकर आहेत ते उघड्यावर आले आहेत. तर त्यांचा शिक्षणाचा प्रश्न आता उभा ठाकलेला आहे. काय सांगा? हे शिक्षणाचा प्रश्न आहे, पोटापाण्याचा प्रश्न आहे, मुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे, झोपा लागत नाही आमच्या शेतकऱ्यांना. सगळ्या बाजूनी अभिमन्यू जसा चक्रव्यूहात अडकला होता, तसा गावगाड्यातला शेतकरी आता चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे. आणि या शेतकऱ्याला चक्रव्यूहातून बाहेर काढण्याची जबाबदारी ही अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पची नाही, ही महाराष्ट्रातल्या सरकारची आहे, देशातल्या केंद्र सरकारची आहे. त्यामुळे याच सरकारकडे आम्ही मागणी करणार. पण दुर्दैव कुंपणच शेत खात चाललेलं आहे. त्यामुळे न्याय मागायचा कुणाकडं, अशी परिस्थिती आता शेतकऱ्यांवर आलेली आहे. नक्कीच जो शेतकरी जो आहे तर तो चक्रव्यूहात सापडलेला आहे आणि याला जर बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी सरकारने योग्य तो उपाययोजना करायला पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. नरेंद्र मोदी न्यूज 18 लोकमत वर्धा.